जाऊ संतांची या गावा वाट पंढरीची दावा. वारी विशेष पहिल्यांदाच संत चरित्रमाला आपल्या आवडत्या स्टोरीज बाय योगेश शिरतकर या युट्यूब चॅनलवर. संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेवानंतर 200 वर्षांनंतर जन्मास येऊन परकीय आक्रमणांमुळे खिळखिळा झालेला भागवत धर्माचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न ज्यांनी केला, सुस्तावलेल्या मराठी मनात चेतना निर्माण करण्याकरिता संस्कृत भाषेतील ग्रंथसंपदा प्राकृत भाषेत म्हणजेच मराठीत आणली अशा शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराज यांना आपण आज भेटणार आहोत. सूर्य अस्ताला गेला होता. बराच वेळ आजीची वाट पाहत उभा असलेला मुक्तेश्वर कंटाळून म्हणाला, चल ना ग आजी, आम्ही तुला भेटायला आलोय खास. आई पण तुझी वाट पाहते. पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा पुसत त्यांनी आपल्या नातवाकडे पाहिलं. तो त्याच्या आईचा चेहरा घेऊन जन्माला आलेला आणि त्यांची लाडकी लेक गोदा तिच्या वडिलांचा. 3 महिन्यांपूर्वी एकनाथ महाराज समाधीस्थ होऊन गोदारूप झाले. 41 वर्षांचा सहवास. आता त्यांच्या जाण्यानं त्यांचं मन एकटं पडलं. त्या जेव्हा महाराजांच्या सहचारिणी म्हणून सासरी आल्या होत्या, त्यांना गिरिजा नावाची नवी ओळख मिळाली. त्यांचं बालपण देवगिरीच्या अंगाखांद्यावर गेलेलं. त्यांनी महाराजांची थोरवी आपल्या वडिलांकडून ऐकलेली. महाराज म्हणजे निस्सीम सद्गुरू भक्त. त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर गुरु माता, गुरु पिता, गुरु स्वामी, कुलदेवता. पुढे त्यांना गुरुकृपेनं शूलिभंजन पर्वतावरील साधनेतून भगवान दत्तात्रयांचा साक्षात्कार झाला. भविष्यात करायच्या आध्यात्मिक कार्याची शिदोरी जमा करण्यासाठी सद्गुरू जनार्दन स्वामींनी त्यांना तीर्थयात्रेला जात अनुभव संपन्न होण्याची सूचना केली. स्वतः ते त्यांना निरोप देण्याकरिता त्र्यंबकेश्वरपर्यंत आले. संस्कृत भाषेत अडकून पडलेला खरा धर्म गोरगरिबांना कळला पाहिजे म्हणून सद्गुरूंनी त्यांना संस्कृत भाषेत असणाऱ्या भागवत ग्रंथावर मराठीत भाष्य करण्याची आज्ञा केली. यातूनच एकनाथी भागवत जन्मास येऊ लागले. त्यांचा निरूपणाचा नेटकेपणा आणि रूपक योजनेची रंजकता श्रोत्यांना आवडू लागली. पण ते मात्र नम्रपणे सांगत, जो बोलविले जनार्दने, तेची ग्रंथ कथने कथिले म्या. देववाणी संस्कृत भाषेतील ज्ञान भांडार मराठी भाषेत आणून ते भ्रष्टवीत असल्याचा आरोप धर्ममार्तंडांनी त्यांच्यावर केला. पण ते डगमगले नाहीत. संस्कृत वाणी देवे केली, तरी प्राकृत काय चोरापासून आली. त्यांची तक्रार धर्मपीठ काशीपर्यंत गेली. आपला अर्धा अधिक लिहिलेला ग्रंथ घेऊन ते श्री क्षेत्र काशीला गेले. तिथल्या पंडितांवर त्यांच्या साधुत्वाचा, त्यांच्या विद्वत्तेचा आणि त्यांच्या रसाळ वाणीचा एवढा प्रभाव पडला की त्यांनी त्या ग्रंथाची मिरवणूक काढली. सद्भावे पूजावे या ग्रंथास, तेणे संतोष आम्हासी. उत्तम प्रकारे प्रपंच करून परमार्थ कसा करावा याचा आदर्श समाजापुढे उभा करण्याकरिता सद्गुरूंनी त्यांना गृहस्थाश्रम स्वीकारण्यास सांगितलं आणि गिरजाईंना सहचारिणी म्हणून महाराजांची सावली होण्याचं सद्भाग्य लाभलं. त्यांच्या विवाहप्रसंगी महाराजांच्या मनाची स्थिती म्हणजे वस्त्र अलंकार भूषणे, एका शृंगारिका जनार्दने, अति संभ्रमे करोन चालिले संपूर्ण लग्नासी. महाराजांनी आपल्या आचरणातून सहज संसारे घडे परमार्थाचा समाजाला कानमंत्र दिला. त्यांनी संसारी जीवांना हेही सांगितलं, आनंदे करूनी संसारी असावे, नाम आठवावे पांडुरंगाचे.
या समयी गिरजाईंना पांडुरंगासोबत महाराजांची पण प्रकर्षानं आठवण होत होती. "ए आजी, चल ना ग," त्यांचा नातू मुक्तेश्वर अगदी काकुळतीला येऊन म्हणत होता. मागील 4 दिवसांपासून अन्न पाण्याचा त्याग करत त्या महाराजांच्या शांती समाधीपाशी ठाण मांडून बसल्या होत्या. महाराजांच्या सहवासातील आठवणींनी त्या अस्वस्थ झाल्या. समाधी पादुकावर पडणारे त्यांच्या डोळ्यातील अश्रू जणू महाराजांनाच विचारत होते. "महाराज, तुमच्या लाडक्या वारकऱ्यांना या वर्षीची वारी तुमच्याशिवाय करावी लागणार का?" एकनाथ महाराजांना वारकऱ्याच्या कुळात जन्माला आल्याचं खूप समाधान वाटत असे. "धन्य निज भाग्याची लीळा, आलो वैष्णव कुळा जन्मोनी." महाराजांचे पंजोबा संत भानुदास महाराज थोर विठ्ठल भक्त, ते नियमित पंढरीची वारी करत असे. "वैष्णवांचा मेळा करीती गदारोळ, त्या माझी गोपाळ सप्रेम नाचे. जिकडे पहावे तिकडे होय ब्रह्मानंद, भानुदास आनंदे गात असे." आपल्या पूर्वजांचा वारीचा वारसा महाराजांनी समर्थपणे पुढे चालवला. त्यांनी आपल्या रसाळवाणीतून कीर्तन, प्रवचन, अभंग, भारूड, गवळणी एवढंच नव्हे तर वासुदेवाची, रोडग्याची, वाघ्या मुरळीची गाणी म्हणत परमार्थ अधिक सोपा करून सांगितला. उपेक्षित जाती जमातीच्या जीवनावर रूपक रचून त्यांना नीतिशास्त्राचे धडे दिले. आबक दुबक तिबक गड्या त्रिगुण खेळ मांडू, अशा अनेक रूपकांच्या माध्यमातून त्यांनी लोकशिक्षणाची गंगा उपेक्षितांच्या दारात नेली. त्यामुळे त्यांच्या भक्तांमध्ये सर्व जातीपातींची माणसं एकत्र बसू लागली. ते त्या सगळ्यांना म्हणत, "जन्मासी येऊन पहारे पंढरी, विठ्ठल भीमातिरी उभा असे." गिरजाईंच्या समोर त्यांचे चिरंजीव हरिपंडित येऊन उभे राहिले. त्यांना पाहताच महाराजांचे शिष्य उद्धव आणि गावबा त्यांच्या जवळ आले. मागील 4 दिवसांपासून ते गिरजाईंच्या सोबत सावलीसारखे उभे होते. हरिपंडितांनी आपल्या आईला घरी येण्यासाठी विनंती केली, पण आईच्या डोळ्यातील अश्रूंच्या धारा पाहून त्यांचाही नाईलाज झाला. ते मुक्तेश्वरासह रिकाम्या हाती घरी परतले. समाधीला पुन्हा एकदा नमस्कार करून त्या भिंतीचा आधार घेत उठल्या. त्यांना पाहून गावबा आणि उद्धवानं त्यांच्याकडे धाव घेतली. त्यांना त्यांच्या महाराजांना बोलण्याची इच्छा झाली की त्या गोदावरीच्या घाटावर अगदी पाण्याच्या जवळ जाऊन बसत. चालता चालता त्यांचं मन भूतकाळातील आठवणीत रममाण झालं. आजपर्यंत समाजाने ज्यांना गाववेशीच्या बाहेर उपेक्षित म्हणून ठेवलं, त्यांच्याकरिता महाराजांनी भक्तीचं दार उघडं केलं. "जनी नारायण, अवघा भरला जनार्दन," हे त्यांच्या जगण्याचं सूत्र. माणसानं माणसाचा अपमान करणं, त्याला हीन लेखणं त्यांना तो पांडुरंगाचा अपमान वाटे. "जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप," असं म्हणत त्यांनी काशीहून रामेश्वराकरिता चालवलेलं गंगाजल तहानेनं व्याकुळ एका गाढवाला पाजलं. त्यांच्याकडं आश्चर्यानं पाहणाऱ्या उद्धवाकडे पाहत ते उद्गारले, "उद्धवा, माझा रामेश्वर इथंच तृप्त झाला. त्याला गंगेचं तीर्थ पोहोचलं." त्यांनी कर्मठांच्या विरोधाचा विचार न करता नियमित गोरगरीब आणि उपेक्षितांची सेवा केली आणि या ईश्वरी कार्यात त्यांना बरोबरीची साथ लाभली ती त्यांच्या सहचारिणीची. एकदा गोदावरीचं स्नान करून ते परतत होते. तेवढ्यात त्यांना दिसलं की एक लहान मूल त्याचे पाय पोळत असल्यानं रडत होतं, पण तिथला कुणीच त्याला उचलायला तयार नव्हता. कारण आपण त्याला उचललं तर आपल्याला विटाळ होईल ही तिथल्या उपस्थितांची भावना. महाराज त्या मुलाला उचलून घरी घेऊन आले. त्यांना या कृत्याचा जाब विचारणाऱ्या शास्त्री पंडितांना ते सांगत होते, "मी तर माझ्या गोपाळ कृष्णाला घरी घेऊन आलोय." या अशा कृतीतून ते माणसाला माणूस म्हणून स्वीकारण्याची शिकवण देत होते. ते केवळ सर्वानुभूती परमात्म भावाचं नुसतं तत्वज्ञान लोकांना सांगत नव्हते, तर ते प्रत्यक्ष आचरणात आणत होते. त्यांनी त्या काळी कसल्याही परिणामांची चिंता न करता आपल्या घरातील श्राद्धाचं पक्वान्न
गाव वेशीबाहेरील उपेक्षितांना खाऊ घातलं. एकदा तर उपेक्षितांच्या आग्रहास्तव त्यांच्या वस्तीत जाऊन भोजनाचा आस्वाद घेतला. कर्मठ शास्त्री पंडितांकरिता त्यांचं हे असं वागणं म्हणजे महापाप, पण ते निर्भयपणे म्हणत होते, टाकिली जननिंदेची चाड, सांडिली विधी निषेधाची भीड. त्यांच्या विरोधकांनी त्यांच्यासमोर अनेक अडचणी निर्माण केल्या, पण त्यांना त्यांच्या मनातील शांतीभंग करता आला नाही. एकदा एका भाडोत्री कसायाला त्यांच्या अंगावर थुंकायला लावलं. शेवटी त्या कसायाचा घसा कोरडा पडला, पण त्याला त्यांचा शांतीभंग काही करता आला नाही. एकदा तर टवाळखोर मंडळींनी एका ब्राह्मणाला त्यांना राग आणण्याकरिता त्यांच्या घरी पाठवलं. तो ब्राह्मण पैशाच्या लोभापायी सरळ पायातील जोड्यांसह देवघरातील महाराजांच्या मांडीवर जाऊन बसला. त्यानं इतरही अनेक प्रयत्न केले, पण त्यालाही महाराजांचा शांतीभंग काही करता आला नाही. महाराजांचा स्वभावच मुळी जगावेगळा. एकदा काही चोर घरात शिरले, पण त्यांना काही धन सापडेना. स्वतः महाराजांनी आपल्या घरातील धन त्यांच्याकडे सोपवलं आणि त्यांना म्हणाले, आणखी काही अडचण असल्यास पुन्हा कळवा. महाराजांच्या या अशा गमतीदार स्वभावाचं गिरजाईंना खूप नवल वाटे. गिरजाई गोदावरीच्या घाटावर येऊन बसल्या. एकाग्र होत त्या वाहणाऱ्या गंगेचा प्रवाह पाहू लागल्या. त्या मनातल्या मनातच महाराजांना विचारत होत्या, महाराज, ऋषीमुनींच्याही वाट्याला आलं नसेल असं सुख केवळ तुमची सहचारिणी म्हणून माझ्या वाट्याला आलं. साक्षात श्रीखंड्यारूपी पांडुरंग आपल्या घरी राबला. त्यांचं मन श्रीखंड्याच्या आठवणीनं भरून आलं. हा श्रीखंड्या कोण, कुठला? पण 12 वर्ष त्यानं महाराजांची मनोभावे सेवा केली. एकदा त्यांच्या मनात विचार आला, श्रीखंड्या आता कळता झाला, त्याचे 2चे 4 हात करायला हवेत. श्रीखंड्याला त्याच्या लग्नाची गोष्ट कळाली आणि तो दिसेनासा झाला. त्याचा खूप शोध घेतला, पण तो काही सापडला नाही. तुम्ही करोनिया सेवा वाढविले मज नावा, ऐसा कृपाळू उदार पांडुरंगा तू निर्धार. त्यांच्या श्रीखंड्यारूपी पांडुरंगाला नजरेसमोर ठेवत त्यांनी रुक्मिणी स्वयंवर नावाचा ग्रंथ लिहिला. पुढे ज्ञानोबा माऊलींनी त्यांना स्वप्नात दृष्टांत देऊन त्यांच्या कंठास लागलेली अजान वृक्षाची मुळी काढायला लागली. नंतर माऊलींच्याच आदेशावरून त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. ते आपल्या मनातील भक्तिभाव व्यक्त करत होते. त्यांनी पैठणमध्ये सद्गुरूंच्या स्मरणार्थ फाल्गुन वद्य षष्ठीचा सोहळा सुरू केला आणि याच पवित्र दिवशी फाल्गुन वद्य षष्ठी शके 1521 म्हणजेच इसवी सन 1599 वार रविवार रोजी त्यांनी गोदामाईच्या अंतःकरणात जलसमाधी घेतली. तुम्हा आम्हा सर्वांचे शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज गोदारूप झाले. त्या समयी अवघा जनसागर हळहळला. त्यांच्यावरील लोकप्रेम पाहून गोदामाईचाही कंठ दाटून आला. गोदावरीच्या प्रवाहाकडे पाहणाऱ्या गिरजाईंना तो प्रवाह नाथ महाराजांचा निरोप सांगत होता. आम्ही नसलो म्हणून काय झाले? आम्ही तुमच्या पावलाने पंढरीची वाट चालू. तुमच्या डोळ्यातून आमच्या लाडक्या पांडुरंगाला पाहू. त्यांना अत्यंत नवल वाटलं. मंदिरातील भजनाचे स्वर त्यांच्या कानी पडत होते. धन्य पंढरपूर विश्वाचे माहेर, धन्य भीमातीर वाळवंट. धन्य पंढरपूर विश्वाचे माहेर, धन्य भीमातीर वाळवंट. भानुदास म्हणे चला आम्हा सवे, वाचा ऋण देवे आठवा. संत सज्जन,
वर्तमान महामारीच्या संकटामध्ये शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्याकरिता आपण औषधी खातोय, पण प्रतिकारशक्तीचा संबंध मनाशी आणि मनाचा संबंध भक्तिभावाशी असतो. बहुत सुकृते नरदेह लाभला, भक्तिविण गेला अधोगती. स्वतःच्या सुखापेक्षा इतरांच्या सुखाचा विचार केला तर आजही पांडुरंग श्रीखंड्याच्या रूपात किंवा इतर कोणाच्याही रूपात आपल्या आयुष्यात येईल. रामकृष्ण हरी. जाऊ संतांची या गावा, वाट पंढरीची दावा. वारी विशेष. शब्दांकन प्राध्यापक डॉक्टर गजानन महाराज वाव्हळ. सादरकर्ता योगेश इरतकर. कॅलिग्राफी राज खवल. ध्वनिमुद्रण आणि संकलन शरद शिंदे.